दत्त जयंतीनिमित्त नरसोबावाडीमध्ये मोठ्या संख्येनं भाविक राज्यातून परराज्यातून दाखल होत असतात। आजच्या दिवसाचं महत्त्व नरसोबावाडीमधील दत्तदर्शनाचं मोठं आहे। आपल्यासोबत महाराज आहेत। तर आजचं महत्त्व नरसोबावाडीमधील महत्त्व मोठं आहे। आजच्या दिवसाचं काय महात्म्य आहे, कुठले कुठले सोहळे पाहतो? गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दत्त महाराजांची राजधानी असलेलं हे पूर्ण महाराष्ट्रातील एक दत्तक्षेत्र आहे। या क्षेत्राचा महिमा म्हणजे इथं कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम आहे। या 7 नद्यांच्या संगमावरती वसलेलं हे ठिकाण, त्यामुळं ह्याला एक अतुलनीय महत्त्व प्राप्त झालेलं आहे। जी तपोभूमी असते त्या तपोभूमीला फार महत्त्व असतं आणि त्या तपोभूमीमध्ये येणाऱ्या भक्तांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतात त्या परिपूर्ण होतात, अशा सर्व भाविकांच्या श्रद्धा आहेत। त्यामुळं आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे महाराजांचा जन्मकाळ ठीक 5 वाजता मुख्य मंदिरामध्ये होणार आहे। सकाळी काकड आरती पासून दत्त महाराजांचं पूजा अर्चना चालू झालेली आहे। सकाळी ठीक 4 वाजता महाराजांचं मंदिर उघडलेलं आहे आणि येणारा भाविकांचा अलोट अशी गर्दी, लाखो भाविक आज दत्तदर्शनासाठी येत असतात आणि त्या भाविकांच्या इच्छा असतात त्या सर्व इच्छा परिपूर्ण होतात, अशा भाविकांच्या श्रद्धा आहेत। त्यामुळं लाखो भाविक कर्नाटक असू दे, गोवा किंवा इतर परराज्यातून सुद्धा भाविक लाखो संख्येने येत असतात। दुपारच्या वेळेला मुख्य पादुकेंवरती दत्त महाराजांच्या चरणकमलावरती महापूजा अभिषेक सोहळा संपन्न होतो। त्याचबरोबर संध्याकाळी 5 वाजता दत्त मंदिरामध्ये जन्मकाळ सोहळा सुद्धा संपन्न होणार आहे आणि त्यानंतर धूप आरती, पालखी असे करून शेजारती असा दिवसभराचा कार्यक्रम या दत्त मंदिरामध्ये या नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये आणि या राजधानीमध्ये आज संपन्न होणार आहे। त्यासाठी देवस्थान, ग्रामपंचायत या सर्वांनी मिळून आणि सर्वच पुजारी मंडळींनी मिळून याची येणाऱ्या भाविकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा केलेल्या आहेत। दोन्ही साईडला व्यवस्थित मांडव असू दे, पाण्याची सोय असू दे किंवा दिवसभर अन्नछत्र सुद्धा चालू आहे। येणाऱ्या भाविकांना त्याचा प्रसादाचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून सकाळपासून संध्याकाळपर्यंत येणाऱ्या भाविकांना सुद्धा प्रसादाचा सोहळा मिळावा याच्यासाठी म्हणून सुद्धा आज या सर्व व्यवस्था सुद्धा केलेल्या आहे। स्नानाचं महत्त्व आजचं मोठं मानलं जातं। इथं कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम असल्यामुळं इथं नदीमध्ये अष्टतीर्थ आहेत आणि अष्टतीर्थावरती स्नान करावं यासाठी सुद्धा येणारा भाविक हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वस्थ व्हावा यासाठी म्हणून कृष्णा आणि पंचगंगा नदीमध्ये येऊन अशा या 7 नद्यांच्या संगमावरती येऊन स्नान करून आपली शुद्धता निर्माण करतो आणि भविष्य काळामध्ये आपल्याला सुखसमाधान लाभावं, शांतता लाभावी, उत्तम आरोग्य लाभावं यासाठी म्हणून या कृष्णा आणि पंचगंगा नदीमध्ये येऊन स्नान करून या अष्टतीर्थाचं सुद्धा दर्शन घेऊन त्याचा स्नानाचा लाभ सर्व भक्त मंडळी घेत असतात। धन्यवाद। तर एकूण आजचा नरसोबावाडीमधील दत्त मंदिरातील जन्मकाळ सोहळा असो किंवा अनेक जे सोहळे आहेत, त्या सोहळ्यांनी आजची दत्त जयंती नरसोबावाडीमध्ये मोठ्या उत्साहात आणि प्रचंड भाविकांच्या गर्दीमध्ये साजरी होताना दिसून येणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश शेवाळ्यासोबत कुलदीप माने, एबीपी माझा, नरसोबाची वाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.